जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात आपण सध्या आहोत आणि माझ्यासोबत आहेत भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील, जे परंपरेप्रमाणे यावर्षी देखील आपण पाहतो की या पालखी सोहळ्यामध्ये पायी चालत आहेत। सर, मला सांगाल की दरवर्षीप्रमाणे तुम्ही यावर्षी देखील संपूर्ण वारीच्या या सोहळ्यात, आषाढी वारीच्या सोहळ्यात सहभागी झालात, काय पद्धतीच्या भावना आहेत? नुकताच तुम्ही पावलींच्या तुकोबांच्या पालखीचं दर्शनही घेतलं। हे जीवनातला एक अत्यंत उत्तुंग आणि सर्वोच्च आनंद आहे पालखीमध्ये चालणं म्हणजे, आणि पालखी सोहळ्यामध्ये उपस्थित राहणं। गेले 35-40 वर्ष मी सातत्यानं आमचं कुटुंब हे पालखी सोहळ्यामध्ये असतं। मुळात आमच्या कुटुंबामध्येच 4-5 पिढ्यापासूनची ही पंढरपूर देहू आळंदीची ही वारी आहे आणि ती आम्ही पुढे नेण्याचा प्रयत्न करतो। एक वेगळा आनंद आहे। यावर्षी आपण बघितलं की लाखोंच्या संख्येनं खरं तर वारकऱ्यांची संख्या वाढलेली आहे। तुम्ही दर्शन घेतलेलं आहे, काय मागितलं यंदा पांडुरंगाकडे? यावर्षी गर्दी जास्त काय आहे तर एक प्रामुख्यानं अर्ली मान्सून झाला, खरीपाच्या सोयाबीनच्या पेरण्या झाल्या मराठवाडा, विदर्भ, काही पश्चिम महाराष्ट्रामध्ये, आणि त्यामुळं शेतकरी वर्ग आनंदी आहे। पण आता पावसाच्या प्रतीक्षेत आहे, तर भरपूर पाऊस व्हावा, सुखशांती नांदावी आणि प्रत्येकाच्या जीवनामध्ये आनंद असावा, प्रत्येकाचं आरोग्य चांगलं राहावं आणि महाराष्ट्र सदैव पुढं राहावा, एवढीच भावना आणि एवढीच अपेक्षा मी जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या पालखीचं दर्शन घेताना व्यक्त केली। आणि पांडुरंगचरणी एवढीच प्रार्थना आहे की आपण विष्णूचा अवतार आहे, आपण कृष्णेचा अवतार आहे आणि आपल्या आशीर्वादानं महाराष्ट्र सुजलम सुफलम व्हावा, एवढीच अपेक्षा आहे। सर, वारकरी महामंडळाची सरकारनं घोषणा केली आहे, पण साहित्य परिषदेने, वारकरी साहित्य परिषद असेल, वारकऱ्यांकडून याला जोरदार विरोध केला जातोय। राजकीय पुनर्वसनासाठी याचा वापर होऊ शकतो असं त्यांचं म्हणणं आहे। मी ऐकलंय ते, आणि वारकरी संप्रदायाच्या सर्वांगीण विकासाकरता हे कदाचित महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला असेल, परंतु त्याच्यामध्ये जर काही वारकऱ्यांच्या भावना वेगळ्या असतील, काही साहित्य मंडळाच्या भावना वेगळ्या असतील तर ते एकत्र बसून चर्चा करता येईल आणि मग सगळ्यांना एकत्रित विश्वासात घेऊनच सरकारने हे पुढे पाऊल टाकावं, असं माझं मत आहे। सर, थोडासा एक राजकीय प्रश्न, आपण पाहतो तुमच्या समवेत काही कार्यकर्ते तुमचे टोप्या घालून दिसत आहेत आणि हर्षवर्धन भाऊ आमदार 2024 असं त्यावर लिहिलेलं आहे, काय नेमकं हे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीचे संकेत म्हणायचे? ठीक आहे, आता हे तरुणांचा काय उत्साह असेल किंवा कदाचित काय कुठल्या कार्यकर्त्यांची भूमिका असेल, पण मला असं वाटतं की महायुतीच्या वतीनं पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये सरकार आपलं आणावं, हा आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे। सर, राहुल गांधी पायी चालणार आहेत, पण त्यांना आता महायुतीतल्या काही नेत्यांकडनं विरोध होतो त्यांच्या या संपूर्ण पायी चालण्याच्या कार्यक्रमाला। मला असं वाटतं की ही वारी ही सगळ्यांचीच आहे, ही काय राजकीय पक्षांची वारी नाही आहे। आज मी इथं आलोय, मी काय भारतीय जनता पक्षाचा पुढारी कार्यकर्ता म्हणून आलो नाही, पण मी एक भक्त म्हणून आणि एक नागरिक म्हणून आलेलो आहे। तसं जगद्गुरू संत तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज किंवा विठ्ठलरायाचे जर आपण जर हे बघितलं तर हे विश्वाची आहेत आणि विश्व सगळ्यांचं आहे, त्यामुळे प्रत्येकाला यायला अधिकार आहे। आणि असं जर कोणी काही विरोध करत असेल तर ती मला कल्पना नाही। सर, धन्यवाद। आपण बघितलं हर्षवर्धन पाटील या संपूर्ण वारीच्या सोहळ्यामध्ये पायी चालत सहभागी झालेले आहेत। कॅमेरामन सागर पाटील सह श्रीकांत घुले, झी मीडिया, इंदापूर।